जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आज बोलणार आहोत एका अशा मोठ्या निर्णयाबद्दल ज्यामुळे हजारो नाही तर लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हो, आपण बोलतोय तुकडेबंदी कायदा रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल. 3 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने या कायद्यामध्ये मोठा बदल जाहीर केलेला आहे आणि यामुळे नागरी भागातील व बिगर शेती जमिनींसाठी नवे निर्णय लागू झालेले आहेत. हा कायदा काय आहे, तो का रद्द केला गेला आणि याचा फायदा कोणाला होणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 1947 साली एक महत्त्वाचा कायदा लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र धारण जमिनींची तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांचे एकत्रीकरण अधिनियम 1947, ज्याला सामान्य भाषेमध्ये तुकडीबंदी कायदा म्हणतात. हा कायदा त्या काळी खूप आवश्यक आणि महत्त्वाचा होता, कारण स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेतीच्या जमिनींची अनियंत्रित तुकडे होऊ लागले होते. मोठ्या शेती जमिनींचे वारसांमध्ये विभागणी होऊन अतिशय छोटे छोटे तुकडे निर्माण झाले. अशा छोट्या तुकड्यांवर शेती करणे कठीण होतं, उत्पादन क्षमता कमी होत होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत होता. हे लक्षात घेऊन शासनाने हा कायदा आणला, ज्यांचा मुख्य उद्देश होता जमिनींचे अतितुकडे होऊ न देणे आणि शेती जमिनींचे एकत्रीकरण करणे. या कायद्यानुसार जर कोणाला आपली जमीन विकायची, घ्यायची किंवा विभागायची असेल तर ती ठराविक क्षेत्रफळाखाली तुकड्यांमध्ये विभागता येत नव्हती. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेला तुकडा तयार करणे बेकायदेशीर ठरवले गेले. हा कायदा ग्रामीण भागासाठी आणि शेती जमिनींसाठी योग्य होता, कारण त्यामुळं शेतीचं नुकसान टळलं. पण कालांतराने नागरीकरण वाढलं, शेतीचे अनेक भाग बांधकाम आणि गृहयोजनांसाठी राखीव ठेवले गेले आणि अशा ठिकाणी हा जुना कायदा अडथळा ठरू लागला. अनेक मालकांना आपली बिगर शेती जमीन विकता किंवा विभागता येत नव्हती, कारण हा कायदा अजूनही लागू होता. जसे जसे शहर वाढली तसे तसे अनेक भाग शेती क्षेत्रातून नागरी क्षेत्रात रूपांतरित झाले. पण या ठिकाणी अजूनही तुकडेबंदी कायदा लागू होता. यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येऊ लागल्या. अनेकांनी आपल्या जमिनीवर घरं बांधली, प्लॉट तयार केले, पण कायद्यामुळे त्या तुकड्यांची नोंदणी किंवा वारसा हस्तांतरण करता येत नव्हतं. या अडचणींमुळे लाखो लोकांचे व्यवहार थांबलेले होते आणि शासनाच्या महसूल खात्यालाही मोठं नुकसान होत होतं. ही समस्या फक्त सामान्य लोकांपुरती नव्हती, तर बांधकाम क्षेत्र, गृहयोजना आणि गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचली होती. अनेक विकास योजना तुकडेबंदी कायद्यामुळे थांबल्या होत्या. त्यामुळे मागील काही वर्षांपासून सरकारवर दबाव वाढत होता की हा कायदा नागरी आणि बिगर शेती क्षेत्रासाठी रद्द करावा. अनेक समित्या, नगरविकास विभाग आणि महसूल विभाग यांच्यात चर्चा झाली. शेवटी सरकारने ठरवलं की हा कायदा नागरी भागासाठी आता आवश्यक नाही आणि यामुळे विकासात अडथळे निर्माण होत आहेत. शेवटी महाराष्ट्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय GR जारी केला, ज्यामध्ये तुकडेबंदी कायदा नागरी आणि बिगर शेती जमिनींसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. हा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या निर्णयानुसार
प्रादेशिक योजना क्षेत्रात आणि नगररचना विभागाच्या हद्दीत येणाऱ्या जमिनींवर आता तुकडेबंदी कायद्याचे निर्बंध लागू राहणार नाही. याचा थेट फायदा सुमारे 49 ते 50 लाख नागरिकांना होणार आहे, ज्यांनी पूर्वी आपल्या जमिनींचे तुकडे केले पण कायदेशीर नोंदणी करता आली नव्हती त्यांना. अशा सर्वांना आता आपली जमीन नियमित करण्याची संधी मिळणार आहे. शासनाने स्पष्ट सांगितले आहे की 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या व्यवहारांना शुल्कविना नियमित केले जाईल. काही वृत्तांनुसार 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले व्यवहारही नियमिततेस पात्र ठरतील. म्हणजे हा निर्णय एक प्रकारे नागरिकांना मोठा दिलासा देणारा आहे. या निर्णयांमुळे आता जमिनींची खरेदी विक्री प्रक्रिया सुलभ होणार आहे. बांधकाम परवानग्या, घर नोंदणी आणि वारसा हस्तांतरण या प्रक्रिया गतिमान होतील. शासनाच्या महसूल खात्याला देखील याचा फायदा होईल, कारण अडकलेले व्यवहार पुन्हा सुरू होतील. रिअल इस्टेट क्षेत्रातील हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे, कारण शहरांमधील अनेक जुन्या प्रकल्पांना आता कायदेशीर मार्ग मिळेल. या कायद्याच्या रद्द झाल्यामुळे केवळ विकासच नाही तर सामान्य नागरिकांनाही आपला जमीन हक्क सिद्ध करण्यासाठी एक मोठं पाऊल मिळालं आहे. अनेकांना आता त्यांच्या मालकीची कागदपत्र व्यवस्थित करता येतील आणि सरकारी महसूल कार्यालयात व्यवहार नोंदवता येईल. शासनाने हे पाऊल पारदर्शकता आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने उचललेलं आहे. मित्रांनो, हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुकडेबंदी कायदा रद्द केल्याने नागरी भागामध्ये विकासाचे दरवाजे खुले झाले आहेत. अनेक वर्षांपासून अडकलेले व्यवहार, गृहप्रकल्प आणि जमीन नोंदणीची प्रकरण आता मार्गी लागतील. सरकारने हे पाऊल लोकांच्या हितासाठी आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी घेतलेलं आहे. हा होता महाराष्ट्र सरकारने घेतलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय. यामुळे अनेक वर्षांपासून अडकलेली जमीन व्यवहार, वारसा हक्क आणि गृहप्रकल्प आता पुन्हा सुरू होऊ शकतील. हा निर्णय केवळ कायदेशीर नाही तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही मोठा आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशाच अपडेट्ससाठी नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर दाबा. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. धन्यवाद.